नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। रोज रोज नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येक घरातच पडणारा प्रश्न आहे आणि तुम्हालाही जर का असा प्रश्न पडत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता किंवा रात्रीच्या हलक्या भुकेसाठी सुद्धा हा पदार्थ तयार करू शकता। पोटभरीचा तयार होणारा हा पदार्थ दिवसभर जरी राहिला तरी अगदी मऊसूत राहतो आणि जाळीदार असा हा तयार होतो। इथे आपण एक थेंबही तेलाचा वापर करणार नाही आहोत, तरी आपला नाश्ता जो आहे तो इतका छान चवीला तयार होणार आहे की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण एक खोलगट असं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे अशी सपाट वाटी भरून आपण जे कांदे पोहे करतो त्यासाठी पोहे घेतलेले आहेत मी। तर इथे आपण वाटी काठोकाठ अशी भरून घेतलेली नाही, तर आपण जे कांदे पोहे करतो तेच हे पोहे आहेत। तर ही पोहे आधी आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। पोहे आधी चाळणीने गाळून घेतलेले होते, तरीही बघा पोह्यांमधलं पूर्ण जे मळकट असं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यासाठी पोहे 2 पाण्याने स्वच्छ असे इथे धुवून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला या पोह्यांमध्येच ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने रवा मोजून घ्यायचा आहे। तर इथे आपण रवा 1 वाटी एवढा घेतलेला आहे, पण रवा इथे पोह्यांपेक्षा आपण थोडा जास्त घेतलेला आहे। आणि हा नाश्ता मी जेवणासाठीच तयार करत आहे, त्यामुळे प्रमाण मोठं घेतलेलं आहे वाटी। तुम्हाला इथे नाश्त्यासाठी जर करायचं असेल तर वाटीचं प्रमाण तुम्ही लहान वाटी जरी घेतली तरी प्रमाण मात्र एवढंच घ्यायचं, म्हणजेच त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचे। आता आपल्याला याच वाटीने गरम पाणी मोजून घ्यायचं आहे। तर इथे हे गरम केलेलं पाणी आहे। तर या गरम पाण्यामध्ये आपल्याला हा रवा आणि पोहे 10 मिनटं भिजत ठेवायचे आहेत। आणि बघा इतका छान जाळीदार मऊसूत असा आपला हा पदार्थ तयार होतो। तर आता इथे आपण गरम पाणी टाकल्यानंतर पूर्ण आपल्याला दोन्ही रवा आणि पोहे एकत्र करून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये आणि याला भिजत ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी। आता पूर्ण आपलं एकत्र करून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि आपण 10 मिनटं याला असंच ठेवणार आहोत। तर 10 मिनटं आपला रवा आणि पोहे चांगले फुलल्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत। तर इथे बघा आता यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आता 10 मिनटं इथे माझी झालेली आहेत। तर 10 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण उघडून बघूया। तर बघा इथे रवा आणि पोहे दोन्हीही फुलल्या गेलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये याला फार जास्त असा वेळही लागत नाही। तर इथे बघा तुम्ही नाश्त्यासाठी जर करत असाल तर अगदी वेळेवर जरी केला तरीही हा पदार्थ तयार होतो। तर आता इथे बघा त्याच वाटीने भरून इथे मी दही घेतलेलं आहे। तर 1 वाटी एवढं मी दही घेतलेलं आहे। आता ही दही आपल्याला या रवा आणि पोहे या जे आपण एकत्र करून घेतलेले आहे यामध्येच टाकायचे आहे आणि याच वाटीने आपण परत पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत। यामध्ये आपण जे दही वापरलेलं आहे ते ताजं फ्रेश असं दही आहे। अजिबातही इथे आपल्याला जास्त आंबट आणि जुन्या दह्याचा वापर करायचा नाही। तर आता दहीसुद्धा यामध्ये एकत्र आपण करून घेतलेलं आहे। आता आपण हे तयार केलेलं पूर्ण बघा पोहे, रवा आणि दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि याला आता बारीक करून घ्यायचं आहे। तर आता आपण त्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घेणार आहोत, कारण आपण घेतलेलं साहित्य थोडं जास्त असल्यामुळे आपल्याला ते मोठ्या भांड्यातच बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे एका बॅचमध्ये आपलं पूर्ण साहित्य तयार होतं। तर इथे बघा आपण हे पूर्ण घेतलेलं साहित्य यामध्ये टाकणार आहोत आणि आता पूर्ण साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्येच पाणीही टाकायचं आहे। तर आता आपण यामध्ये ज्या वाटीने रवा, पोहे आणि दही मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण परत एकदा पाणी मोजून घेणार आहोत। तर आपण इथे यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। इथे तुम्ही आता यामध्ये थंड आपलं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं तरीही चालेल। तर इथे आपण परत त्या वाटीने 1 वाटी पाणी मोजून घेतलेलं आहे। तर आता आपण पूर्ण घेतलेलं जे साहित्य आहे ते बारीक करून घेणार आहोत। तर बघा इथे आपल्याला पूर्ण छान असं बारीक करायचं आहे, त्यामध्ये अजिबात पोह्यांचे कण राहायला नको। तर आता आपण आतापर्यंत या मिश्रण तयार करण्यासाठी 2 वाट्या पाणी वापरलेलं आहे। तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। थोडंफार पाणी तुम्हाला कमी वाटलं तर यामध्ये तुम्ही आपली जो भाजीचा चमचा असतो त्याने एखादा चमचा पाणी वाढवलं तर चालेल, पण त्यापेक्षा जास्त पाणी वापरू नका। बघा याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता।
आपल्यालाही इतपत पातळ हवं आहे, पण जास्तही पातळ करायचं नाही, कारण आपल्याला हा जो पदार्थ आहे तो असा जाळीदार तयार होण्यासाठी फार पातळ असा करायचा नाही. तर बघा आता हे मिश्रण तर आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण 5 मिनटं बाजूला ठेवणार आहोत आणि आपल्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर इथे मध्यम आकाराची एक वाटी आहे, त्या वाटीने वाटी भरून एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर बघा इथे यावर हलकेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत आणि इथे शेंगदाणे आपण सालीसकट वापरणार आहोत. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही इथे साल काढू शकता. तर आता आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण घेतलेले शेंगदाणे पूर्ण टाकून घेणार आहोत आणि त्यातच आपण त्याच वाटीने फुटाण्याची डाळसुद्धा घेणार आहोत. तर आपण इथे फुटाण्याची डाळ टाकल्यानंतर एक मोठी मिरची होती, तिचे मी काप करून घेतलेले आहे. अर्धा इंच आलं, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. आता इथे आपण चटणी बारीक करण्यासाठी पाणी वापरणार आहोत, पण सुरुवातीला चटणी पाणी न टाकताच आपण बारीक करणार आहोत आणि नंतर यामध्ये गरजेनुसार पाणी टाकणार आहोत. चटणी तयार झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर बघा इथे चटणी मी तयार करून घेतलेली आहे आणि पाणीसुद्धा यामध्ये बघा, कारण ही चटणी पातळ अशी असते. तर यावर आपण तडका तयार करणार आहोत. त्यासाठी मी 3 चमचे पोहे खाण्याचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा उडीद डाळ, 1 सुकी मिरची आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. कढीपत्ता मी या तेलामध्ये घालण्यापेक्षा तो आपण चटणी बारीक करतानाच टाकलेला आहे, कारण त्याचा पूर्ण फ्लेवरही आपल्या चटणीमध्ये उतरतो आणि तो आपण खाल्ल्यासुद्धा जातो. नाहीतर मग आपण चटणीमधला बाजूला काढून टाकतो. तर आता इथे आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही चटणी तयार केलेली आहे, पण चवीला भारी लागणारी अशी आहे. तर बघा चटणी तर तयार झालेली आहे. आता बघा चटणी इतपत आपण पातळ करून घेतलेली आहे. यापेक्षा जास्त पातळ अशी ती चवीला चांगली लागत नाही, पण घट्टही यापेक्षा ठेवायची नाही. तर बघा आता आपलं जे तयार मिश्रण आहे यामध्ये काही साहित्य आपण टाकून घेणार आहोत. तर यामध्ये आम्ही चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेणार आहे, कारण आपण मीठ आतापर्यंत टाकलेलं नव्हतं. तर आता मीठ टाकल्यानंतर इथे बघा मी अर्धा टीस्पून एवढा यामध्ये खाण्याचा सोडा टाकत आहे. तुम्ही इनोसुद्धा इथे टाकू शकता आणि यामध्ये आपण अर्धा चमचा एवढी पिठी साखरसुद्धा टाकलेली आहे. तर इथे पिठी साखर टाकताना कॅमेरा बंद होता, कारण पिठी साखरमुळे आपला जो पदार्थ आहे त्याला रंगही खूप छान येतो. तर आता टाकलेले सर्व साहित्य एकत्र आपण करून घेणार आहोत आणि आता बाजूला तवा आधीच गरम होण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे. तर इथे बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. चला तर मग आपण आजचा हा पदार्थ तयार करूयात. तर इथे बघा तवा आपण गरम करून घेतलेला आहे, पण फार जास्त कडकडीत असा सुद्धा तवा गरम करायचा नाही. आता यावर आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 पळी एवढं मिश्रण टाकलेलं आहे आणि हा पदार्थ फक्त जे मिश्रण होतं ते हलकंसं पसरवून घेतलेलं आहे आणि बघा यावर जाडी पडायला सुरुवात झालेली आहे. लगेच यावर जाडी पडायला सुरुवात होते आणि वरचं जे पूर्ण आपलं मिश्रण आहे ते आपल्याला सुकू द्यायचं आहे आणि नंतरच हा पदार्थ आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे बघा यावर किती छान अशी जाडी तयार झालेली आहे आणि वरची बाजूसुद्धा पूर्ण अशी कोरडी झालेली आहे. आता आपण हा आपला जो नाश्ता आहे तो काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने दुसरासुद्धा तयार करून घेणार आहोत. तर इथे परत टाकल्यानंतर आपल्याला बघा आपण जेव्हा यावर मिश्रण टाकतो तेव्हा आपल्याला गॅसची स्पीड मीडियमच ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला गॅसची स्पीड मात्र कमी करायची आहे आणि कमी स्पीडवरच हा नाश्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे जाळीही छान पडते आणि आपल्या पदार्थाला खालच्या बाजूने रंगही खूप छान येतो. तर इथे बघा यावरही किती छान अशी जाळी तयार झालेली आहे. अगदी जाळीदार आणि मऊसूत असा हा पदार्थ तयार होतो. तर असेच आपण राहिलेले आहेत ते सुद्धा तयार करून घेणार आहोत. तर बघा इथे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. राहिलेले आहेत ते सुद्धा मी जसजसे नाश्त्याला लागतील तसतसे तयार करून घेणार आहे आणि इथे बघा आपल्या नाश्त्याला जाडी आणि रंग तुम्ही बघू शकता. किती जाळीदार असा हा तयार झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूने रंगसुद्धा बघू शकता. दिवसभर जरी राहिला किंवा दुसऱ्या दिवशीही हा पदार्थ असाच राहतो. बघा हाताने आपण इथे तोडून बघितल्यानंतर हा अजिबातही तुटला जात नाही आणि इथे हा आपला जो नाश्ता आहे तो तेल आपण इथे वापरलेलं नाही. त्यामुळे हा पदार्थ अजिबातही तेलकटसुद्धा झालेला नाही. बघा मी इथे हाताने सुद्धा तुम्हाला दाखवते.
तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.